मध्ये सुरेश स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती सरोज. पहिलं षटक दिनेश याच्या हाती सुपूर्द करण्यात येत आहे. सामन्याला इथून सुरुवात होत असताना दुपारचं सत्र पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक वर्गाचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय बांध बिग बॅश लीग 2022 क्रिकेटचा हा अद्भुत आणि अविस्मरणीय सोहळा रंगत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड वरती असेल सुरेश. सामन्याला सुरुवात पहिला बॉल. पूर्वार्धाच्या क्रिकेटला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होत असताना राईटच्या मोरदी विकेटने. 5 षटकांची ही मॅच. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला केलेला हा फटका, जिथे शॉर्ट मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र एकेरी धाव इथे अर्जित करण्यात येते. डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. तडीया सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेट तैनात करण्यात येत आहे. समुद्राच्या किनारी जिथे हवेची हेलकावे खात असताना तिथून आपण पाहतोय या मैदानाच्या वरून संचार करणारा जिथे विमान सातत्याने पाहायला मिळतात. परंतु जुहू चौपाटीचं हे बीच आणि त्यावरती रंगणारा हा क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा, क्रिकेटची ही पर्वणी असणारी ही स्पर्धा तुमच्या समोर आणि तुमच्या भेटीला पहिल्या पर्वामध्ये आली आहे. बांध बिग बॅश लीग 2022 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हलके हाताने केवळ चेंडूला दिशा दिली. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अधिक वेगाने चेंडूवरती येतोय, परंतु एकेरी धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेला म्हणतो की संयम ठेवायला हवं, सावधतेने क्रिकेट खेळायला हवं, आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं सुरुवात तर चांगली झाली आहे, शेवट कशा रीतीने होणार. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धावा अर्जित करण्यात आल्यात. एक धावेने संघाला आपण पुढे कसं घेऊन जाता येईल ना, यासाठी खऱ्या अर्थानं कटाक्षाने हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. सुरेश आणि सरोजने मात्र खातं इथे खोललं एकेरी धावेने. हा बॉल लोअर फुल टॉस आहे, ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, षटकार. थँक्यू. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. लोअर फुल टॉस मिळाला, त्याला लिले या सीमारेषेच्या बाहेर धाडलंय, षटकार आलाय. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर आहे. पंच जरूर आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात हवेमध्ये समांतर फैलावले गेलेत. इथे व्हाईट बॉल आहे. घोषणा करण्यात आली अवांतर धावसंख्येची. संघाची धावसंख्या अवांतरने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना दिनेश पुन्हा एकदा सज्ज होईल. सुरेशसाठी हा बॉल स्टेट डाऊन ग्राउंड खेळलाय, जिथे बॉलर हेड खेळलेला हा फटका. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. खऱ्या अर्थाने एकेरी दुहेरी धावाची सांगडी घालायला हवी. मोठी फटकेबाजी सातत्याने केली जाते, परंतु अशा परिस्थितीमध्ये मोठी फटकेबाजी केली जात असताना ज्या वेळेला संयम ही सातत्याने दाखवला या खेळाडूंनी. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू पुन्हा एकदा स्टेट डाऊन ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी दुहेरी धावा अर्जित केल्या जातात. कालच्या दिवसामध्ये पहिल्या षटकामध्ये जिथे चांगल्या धावा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मग त्यासाठी आरिफ खानचंही कौतुक करायला हवं की त्याने केलेली गोलंदाजी, आरिश खानने बहारदार गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली होती. करामती खानने केलेली कर्तबगारी कालच्या दिवशी निश्चित पाहिली, परंतु आजचा दिवस कोणत्या गोलंदाजाचा राहणार हे देखील पाहावं लागेल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संबरीन डिलिव्हरी राहिली, चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये परिवर्तन केलं, यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय, डॉट बॉल आला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. बिनगडीबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परतूया.
थँक्यू. दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्यात आणि ही जर का सरासरी गाठली गेली ना तर 55 धावा एक फायटिंग टोटल जरूर पाहायला मिळेल. दीपक गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याला पराचरण करण्यात आलंय. परंतु आघाडीची ही जोडी जदवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तदवर धावांचा ओघ वाढत असताना पाहायला मिळणार. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं ना तर एक पार्टनरशिप 11 धावसंख्येची इथे धावफलकावरती पाहायला मिळते. सरोज स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला, सुरेश नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. दीपक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर वाईड यॉर्कर होता, केवळ दिशा दिली. चेंडूला हलक्या हाताने एकेरी धावेचा हा फटका येतो. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावरती. अर्थात 12 धावा धावफलकावरती आहेत. संयम सध्याच्या घडीला आतापर्यंत या खेळाडूंनी दाखवलाय. मोठा फटका एकच आलाय केवळ तो फलंदाज सुरेशच्या बॅटमधून. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करत असताना त्याने षटकार ठोकला होता. परंतु मॅच मध्ये खूप काय सरोजने एक षटकार ठोकला होता आणि तो सध्या तिकडेला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सरोज, हा बॉल लोअर फुलटोचा आहे. फटका फासलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल निसटलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अशा रीतीचे कॅचेस व्हायला हवेत. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. सरोजच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता आणि त्याचा झेल निसटलाय. अर्थात त्याला मात्र एक मोठं जीवदान इथे निश्चित मिळालंय. झेल निसटल्यानंतर, जीवदान प्राप्त झाल्यानंतर कितपत हानिकारक राहतो हो जीवदान, हे निश्चित क्रिकेट विश्वाने सातत्याने पाहिलंय. सचिन रमेश तेंडुलकरचा अब्दुल रजाकने सोडलेला झेल असेल. केवळ 34 धाव संख्येवरती सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून 97 धावा आल्या. पाकिस्तानला विश्वचषकामधून परतीचा प्रवास करावा लागला होता. हा बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार. साईड स्क्रीनच्या वरून सुरेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. षटकार आलाय. 6 धाव संख्येच्या मदतीने धावफलक 19 धावा धावफलकावरती आहेत. सुरेश आडव्या बॅटने वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द बॉक्स षटकार. थँक्यू. छोटा पॅकेट बडा धमाका. सुरेशच्या बॅटमधून निघणारी ही अतिशय घणाघाती फटकेबाजी पाहायला मिळते. षटकार आलाय. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती आहेत. अखूट टप्प्याचा गोलंदाज ज्या ज्या वेळेला येतो ना, त्या त्या वेळेला सुरेशच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी निश्चित पाहायला मिळत असते. आणि त्याने ठोकलेला हा षटकार इथे लिले या चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर त्याने धाडलं होतं. 25 धावा धावफलकावरती आहेत. डोळ्याची पापणी लवते ना लवते तदवर मात्र धावसंख्येचा आलेख उंचावताना पाहायला मिळतोय. सुरेशने आता संपूर्णतः सूत्र हाती घेतली आहेत. त्याला ठाऊक आहे या ठिकाणाहून आपल्यासाठी हे हवामान पोषक आहे. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
काय फटकेबाजी चालू आहे सुरेशने आता मात्र ज्या पद्धतीने आसमानी सुलतानी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या मॅटमधून पाहायला मिळते. लिले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतोय आणि धावांचा ओघ आलेख वाढवत जात असताना पाहायला मिळाला. 31 धावा फलकावर. हाही चेंडू चौथ्या चेंडूवरती चौथा प्रहार. बॅक टू बॅक वन्स अगेन अनदर बिग हिट. डॅडीच मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 37 धावा फलकावरती आहेत. 37 रन्स ऑन अबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना सुरेशच्या बॅटमधून 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. कमाल है, धमाल है ये खिलाडी. बेमिसाल है. बेमिसाल फटकेबाजी सुरेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याने सूत्र हाती घेतली संपूर्णतः. सरोज ज्या वेळेला स्ट्राईक एंडवरती येतो ना त्यावेळेला पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी करत असताना सुरेशने एक डावपे झाकलाय. पहा, ज्या वेळेला पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी केली जाते कॉमेंट्री बॉक्स एंडकडून त्यावेळेला जास्तीत जास्त वेळेला सरोजला स्ट्राईक तो देतो. आणि ज्या वेळेला जुहू चौपाटी बीच एंडकडून गोलंदाजी केली जाते ना त्यावेळेला सुरेशने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे धावांची लयलूट करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दीपेशला आमंत्रित करण्यात आली आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 37 धावा फलकावरती आहेत. दिनेश गोलंदाजी मार्कवरती 18.50च्या सरासरीने धावफलक पुढे सरकत आहे. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघणारा. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल आहे. या आधीच्या सामन्यामध्ये किस्सा अशा रीतीचाच घडला होता की जिथे आपण पाहिलं ना खऱ्या अर्थानं संदेजी किस्मतराव पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते आणि त्याच वेळेला फलंदाज शफल झाला होता. त्याच्या रीच मध्ये बॉल होता. हे पाहिल्यानंतर त्यांनी तो बॉल निर्धाव दिला होता. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर शफल झालाय. फलंदाज आणि खेळाडू सरोज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अर्थानं जर का आपण पाहिलं ना तर ज्या वेळी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यायचे त्यावेळेला त्यांना बॅट्समन म्हणून संबोधलं जायचं. परंतु खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर बॅटर हा शब्द यासाठी गणला गेला कारण महिला क्रिकेट वर्ग ही अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ICCच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगलं परफॉर्मन्स करत आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर बॅटर हा बॅट्समन हा शब्द संबोधणं हा तितकाच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण नव्हतं. आणि म्हणून की काय हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर आहे. यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. हा शब्द तितकासा पोषक नव्हता महिला वर्गासाठी आणि म्हणून की काय ICC कोड ऑफ कंडक्टने आणि मेलबॉर्न क्रिकेट क्लबने या दोन्हीही समांतर असा शब्द आणला. बॅटर आणि नवीनच फलंदाज अर्थात बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो सनी जो स्ट्राईक एंडवरती आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चेंडूने वेध यष्ट्यांचा घेतलाय. खेळाडू सनी स्वतः विकेट सांगतोय की यस चेंडूने स्पर्श केला यष्ट्यांचा. खेळाडू क्रमांक 2 सनी बाद. थँक्यू. खेळ आयुष्याचा असो अथवा क्रिकेटचा आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये खेळत असताना एक प्रश्न निश्चित सातत्याने विचारला जातो की संकटकाळी रडायचं की लढायचं. लढलात
तर तुम्ही संकटांना संपून टाकाल आणि रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकतील. दिनेशने हेच सांगितलंय की संकट आलीत ना तर मी रडणार नाही तर लढणार, आणि तो लढायला सुरुवात केली आहे त्याने. आणि इथे दोन खेळाडूंनाही त्याने बाद केलाय. नवीन फलंदाज बॅटर मैदानामध्ये अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सुरेश अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती अजूनही तग धरून उभा आहे. आघाडीला आलेला हा फलंदाज ज्या पद्धतीने एक चांगली फलंदाजीमध्ये तो पाहायला मिळतोय, त्याचा फॉर्म तो रंगात आलाय, ढंगात आलाय. एक चांगली फटकेबाजी आणि चांगली फलंदाजी तो करतोय. हा चेंडू इथे फर्निचर डिस्ट्रॉइड करून टाकतोय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. खेळाडू क्रमांक 3 बाद. मध्ये विश्वचषकामध्ये 1983 साली जिथे आपण पाहिलं चेतन शर्माची पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली होती. तदनंतर विचार केला हरभजन सिंगने कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेतली. दीपक चहरने T20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली. गतवर्षी दीपक चहरची पहिली हॅट्रिक T20 क्रिकेटमधली, त्याच वेळेला जसप्रीत बुमराहची हॅट्रिक आणि त्याच वेळेला मोहम्मद समीची हॅट्रिक एक दिवसीय क्रिकेटमधली. या साऱ्या हॅट्रिक महत्त्वाच्या राहिल्यात. क्रिकेटमध्येही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरतीही स्पोर्ने घेतलेली हॅट्रिक महत्त्वाची राहिली जरूर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी. हॅट्रिकचा बॉल कैफ मैदानावरती आलाय. 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना त्रिफळाचीच बाद केलंय. हॅट्रिकचा बॉल हलक्या हाताने केलाय. कैफ नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. तिथे एक धाव तर पहिल्या चेंडूवरती सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलक 39 धावा धावफलकावरती आहे. 3 गडी बाद 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे 7 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती नाबाद खेळणारा सुरेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, ज्याची बॅट षटकारांची भाषा बोलतीये. ज्याच्या बॅटमधून उत्तुंग आणि घणाघाती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तो दिनेशच्या विरोधामध्ये कशी कट कारस्थान आखणार की येणाऱ्या पुढच्या षटकाची तो वाट पाहणार. पुढील षटक त्याच्या एंडकडून राहील आणि त्याची तो वाट पाहतोय, अथवा ज्या फ्लो मध्ये तो खेळतोय ना तो फ्लो बनवण्याचा प्रयत्न त्याचा राहील. या साऱ्या गोष्टींची गोळाबेरीज आपल्याला पाहायला मिळेल का? 39 धावा धावफलकावरती 30 षटक प्रगतीपथावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेग तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या बाहेर जिथे आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात येतोय. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट तैनात करण्यात आला, लॉंग ऑन तैनात आहे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा सज्ज होईल. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. कोणती रणनीती आखेल सुरेश? हा चेंडू ऑन साइडला फाईन लेगला केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, एक धाव तर जरूर आले. दुहेरीसाठी पलटलेत की काय, परंतु समाधान मानावं लागेल या दोन्ही खेळाडूंना एकेरी धाव संख्येवरती. षटक संपुष्टात आलं. तिसरं एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन अबाउट. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. सदीने 8 चेंडू आणि 28 धावसंख्येवरती नाबाद खेळत असताना पाहायला मिळतो तो सुरेश. गोलंदाजी मार्क वरती सनी याला प्राचार्य करण्यात आलाय. सनी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना धावा जास्तीत जास्त गोळा करायची आहेत. क्रिकेटची ही जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
ना थकता ना थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा थकतं, नशीब सुद्धा हरतं. आणि तेच प्रयत्न सध्या दगडीला सुरेशने मैदानावरती केलेत. तो स्ट्राईक एंड वरती आलाय. याच एंड मधून त्याने 4 चेंडूवर 4 षटकार खेचलेत. हाही चेंडू वन्स अगेन ठोकलाय ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर छत्रपती शिवरायांच्या षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. संयम ही तितकासा दाखवतो. वेळेअभावी ज्या ज्या वेळेला त्याला वेळ मिळाला, संधी मिळाली आहे, षटकार त्याने ठोकलेत. हाही चेंडू फटका फसलाय. झेल महत्वाचा ठरणार, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झालाय. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र डेंजर झोन वरती धावत असताना सुरेशने धावा अर्जित केल्यात. त्या 36 धावसंख्येवरती तो जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. 48 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद. 48 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो हॅलो चेक हॅलो. हेलो प्रियांशु, हेलो प्रियांशु कहाँ पे है? अरे ग्राउंड के अंदर किसी को भेज देना बॉल के लिए. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. 1 रन शॉट अर्थात 47 धावा आहेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. खोलवर टप्प्याचा. सुरेश जाणतो की मी मोठी फटकेबाजी करू शकतो. उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन स्लॉक स्वीप त्याच्या बॅटमधून निघणारे फटकेबाजी आणि अगदी त्याच वेळेला धावांची केली जाणारी त्याच्या माध्यमातून लयलूट, ही सारी या क्रिकेटचं आणि या मॅचचं सौंदर्य दाखवणारं राहिलंय. धावा जास्तीत जास्त बनवण्यासाठी प्रयत्नशील आणि अगदी त्याच वेळेला कटिबद्ध असणारा हा खेळाडू. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, 47 धावा धावफलकावरती आहेत. विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये त्याची खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. डावखुरी आताचा एक घणाघाती फटकेबाजी करणारा हा खेळाडू जिथे धावा गोळा करतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. एक पात्री अभिनय त्याने आतापर्यंत केली आहे. त्याला मोठी अशी साथ कोणाची मिळालेली नाही आहे. सरोजचा विचार केला तर तो फार लवकरात लवकर बाद झाला. आघाडीला आल्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला आणि तदनंतर येणारे दोन्ही खेळाडू त्रिफळाचीत बाद झालेत. नवीन फलंदाज कैप मैदानावरती आलाय, परंतु त्याने तितकीशी साथ चांगल्या रीतीने दिलेली नाही आहे. परंतु चांगलं क्रिकेट आतापर्यंत सुरेश खेळतोय. सरळ बॅटने ते केला. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत चेंडू एक टप्पा ओलांडत असताना सीमारेषा ओलांडतोय. चौकार. त्याला एकच पात्री अभिनय करत असताना तो जरूर म्हणतोय, जो संकटांना घाबरतो त्याला जो संकटांवरती मात करतो त्याला सापडते वाट आणि जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट. आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूने ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय तो घाबरलेला नाहीये. तो मैदानामध्ये धावांची लयलूट करतोय. पुन्हा एकदा हा दर्जेदार, दर्शनीय, विलोभनीय फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.
जरूर पाहायला मिळालं. एका चेंडूवरती 4 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या, परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक आलेलं नाही आहे. 13 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाजी मार्क वरती आलेला या षटकाच्या दरम्यान सनी वरती चढवले जाणारे हवाई हल्ले पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू बॅटची आउटसाइड आहे. झेल निसटलाय. झेल इथे निसटलाय. इथे जीवदान मिळालंय सुरेशला. खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 57 धावा धावफलकावरती. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. वरती आहेत त्यामधील 45 धावा एकट्या सुरेशने बनवल्यात. अर्थात अर्ध्याहून जास्त धावा एका खेळाडूच्या पाहायला मिळतात. केवळ 12 धावा सांघिक राहिल्यात आणि वैयक्तिक 45 धावा या खेळाडूने बनवल्यात. जो सुरेश मैदानावरती आहे कैफ स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज दाखल झालाय. लास्ट ओव्हर दीपक याला प्राचार्य करण्यात आलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 57 धावा धावफलकावरती आहेत. अगदी काही क्षणामध्ये पुढील सामना आपल्या भेटीला समोर येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दीपक शेवटचा षटक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न करत असताना पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतिरिक्तच्या मदतीने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न कैफने जरूर केला होता. संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालणारी ही खेळी जी सुरेशची पाहायला मिळाली. एक वादळ आलं. या वादळाच्या तडाख्यामध्ये प्रत्येक गोलंदाज येत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून निघणारी फटकेबाजीमध्ये एकंदरीत षटकांची गणना आपण केली ना तर त्याच्या बॅटमधून 6 षटकार येत असताना पाहायला मिळाले होते. एक चौकार ही त्याच्या बॅटमधून आल्या. अर्थात 40 धावा ही त्याने फटकेबाजी करत असताना बनवल्यात. परंतु हा फटका फसलाय. मिड विकेटला टिपला गेलाय. झेल. खेळाडू बाद होत असताना कैफ चौथा खेळाडू बाद. आहे ना तो स्ट्राईक एंड वरती येईल आणि तोच स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अतुल नवीन फलंदाज मैदानावरती. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु जिथे
एक धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात आली. पंचांचा इशारा बाईटच्या स्वरूपामधून धावेल. 59 धावा धाव फलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही पूर्वार्धामधील बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, परंतु स्ट्राईक एंड वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अर्धशतक ठोकलं जाणार का पहिलं या स्पर्धेतलं पाहायला मिळेल का ते सुरेशच्या बॅटमधून, हे देखील मोठी प्रश्नचिन्ह उभी आहेत. आणि या वेळेला त्याच्यासाठी एक वेगळा टास्क असणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जिथे परमेश्वर जो आहे ना तो अनेक वेळेला संकट ज्या त्याच माणसाच्या समोर ठेवतो, तो एक बेस्ट ऍक्टर असतो. आणि निश्चितच आज मात्र एक वेगळं आणि अवघड टास्क या खेळाडूसाठी हा असणार आहे की इथून या एंड वरून धावा बनवणं तितकंसं सोपं नाही आहे. गोलंदाज हा बॉल इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती, शेवटच्या आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर 59 धावा धाव फलकावरती आहेत 4 गडी बाद. या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या 62 धावा बनवल्या गेल्या होत्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केलाय. परंतु हा फटका जाऊन पोहोचेल, या फटक्यावरती धावा मिळतील. त्या पंचांचा इशारा पंचांचा इशारा येतोय, हा आहे चौकार. यस, 4 धावा पलीकडे जाऊन जर का बॉल पडेल ना तर चौकार आहे. आणि तेच इथे इशारा येतोय. चौकार आलाय. 4 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचतीये. 63 धावा धाव फलकावरती आहेत. तर सुरेश 49 धाव संख्येपर्यंत मजल मारतोय. अर्धशतक येणार का पहिलं या स्पर्धेतलं. आणि संघाची धावसंख्या या स्पर्धेमधील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या 63 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. बनवण्याचा विक्रम, मान विक्रम लागला जातोय तो RR रॉयल्स या संघाला. 63 धावा या संघाने बनवल्यात. अद्याप 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अर्धशतक येणार का पहिलं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हा बॉल ऑन साइडला केलाय. अर्धशतक ठोकलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो सुरेश साठी. या स्पर्धेतला पहिली हाफ सेंचुरी ठोकणारा हा खेळाडू. वरती आलाय तो आहे स्ट्राईक एंड वरती. शेवटचा बॉल पूर्वार्धामधील 64 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. शेवटच्या बॉल वरती काय वाढून ठेवलंय, कितपत मोठा फटका येतोय. इथे फटका जरूर फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर जरूर आले. दुहेरी साठी पलटणार का हा खेळाडू. दुहेरी धाव देखील सहजरित्या अर्जित करण्यात येते. धावसंख्या 2 ने तिहेरी धाव घेत असताना खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सुरेश बाद झालाय. अर्धशतकवीर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 66 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. 67 धावांचं एक मोठं लक्ष इथे उभारण्यात आलंय. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजेच्या पलीकडे या 67 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं हे अगदी थोड्याच वेळामध्ये पाहूया. अरे यार ये हर बार का प्रॉब्लम है. क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है. इट्स ओके यार, चिल मार. अरे ब्रो ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार. इट्स पॉसिबल नाउ. वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना. ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame.
सेमीफायनल मध्ये धडक मारणारा हा संघ राहिला आहे आजच्या दिवसामधील पहिला. अगदी काही क्षणामध्ये आजच्या दिवसाची अंतिम आणि मेगा फायनलची लढत पाहायला मिळेल. बान किंग वॉरियर्स आणि आजच्या दिवसामधील येणारा हा एक विजेता संघ, या दोन संघांदरम्यानची अंतिम आणि मेगा फायनलची लढत पाहायला मिळणार. या स्पर्धेची अर्थातच आपण पाहतोय एक दर्जेदार आणि क्रिकेटची विलोभनीय अशी स्पर्धा बान बिग बॅश लीग 2022 पहिलं पर्व उमेश 11 कार अर्थात उमेशजी कुळे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आज पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. काही क्षणामध्येच सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्याच वेळेला अगदी थोड्याच वेळानंतर आपण फायनलचा सामना या ठिकाणावरती पाहणार. या स्पर्धेच्या माध्यमातून ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, परंतु हा सामना तितकासा महत्त्वपूर्ण होणार का? कारण मागील मॅचमध्ये ज्या प्रवीणचा तडाखा पाहायला मिळाला होता, परंतु या मॅचमध्ये सुरेशने 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलंय. तो आउट जरूर झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु 17 बॉलमध्ये त्याने अर्धशतक क्रमांक पहिलेही या स्पर्धेतलं ठोकलंय. गोलंदाजी मार्कवरती सागर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 67 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. अर्थात प्रति षटका गणित जर का एकंदरीत विचार केला ना, आस्किंग रन रेट सांगतो 13.40 रन रेटने इथे तुम्हाला धाबा बनवायचे आहेत. 13.40 ची धावगती गाठावी लागेल. गोलंदाज हा बॉल स्टेट डाऊन ग्राउंड खेळलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा, या फटक्यावरती केवळ धावा मिळतील त्या दोन. सुरुवात ज्या पद्धतीने झाली आहे, खऱ्या अर्थानं आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज, एका बाजूला आपण पाहिलं ना तर एका बाजूला प्रवीण आहे आघाडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आणि त्याचा साथीदार निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याच वेळेला पहिले षटक हाताळण्यासाठी आलेला खऱ्या अर्थानं सागर हा पहिला गोलंदाज आपण पाहतोय. एक मोठं लक्ष आहे आणि ज्या वेळेला एक मोठं टार्गेट सेट करण्यात येताना त्या वेळेला गोलंदाजांवरती कोणतंही मोठं दडपण नसतं, परंतु त्याच दडपणामध्ये हा खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती तैनात आहे. एक धाव तो निश्चित येईल. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत, परंतु ज्या वेळेला अनेक मोठी धावसंख्या आपण पाहतो ना त्या वेळेला गोलंदाज गाफील राहत असताना पाहायला मिळालेत. मग खऱ्या अर्थाने 434 धावांचा पाठलाग करत असताना मेक लिव्हिस नावाचा गोलंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिला. ऑस्ट्रेलिया संघाकडून तो गोलंदाजी करायचा, परंतु 117 धावा त्याने त्याच्या गोलंदाजीवरती कुठून काढण्यात आल्या आणि तदनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या गोलंदाजाला कदापिही पाहिलं गेलं नव्हतं. अर्थात मागील मॅच मध्ये एका षटकामध्ये महेशच्याही 34 धावा आल्या होत्या, त्यालाही मॅच मध्ये या पाहायला मिळालं नव्हतं. हा चेंडू ऑन साईडला ठोकला, हवेमध्ये आहे. हवाई सफर करत असताना हवाई हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. जशास तसे प्रत्युत्तर इथे दिले जात आहेत. हा चेंडू मिड ऑफला केलाय, हाफ बॉलीवरती होता. ज्युसी हाफ बॉलीवरती घेऊन ऑफ ड्रॉय केला. एक धाव आली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक एकेरी दुहेरी धावेची संगड घडत असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. 67 धावसंख्येचं एक मोठं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे या खेळाडूंकडून. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. एक धाव तर निश्चित येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 67 धावसंख्येचा एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि या 24 चेंडूमध्ये विजयासाठी बनवाव्या लागतील त्या 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया.
गोलंदाज येईल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. अर्थात दुसऱ्या षटकामध्ये कैफ याला प्राचार्य करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवरती कैफ दाखल होईल. तर या वेळेला कशा रीतीची फटकेबाजी केली जाते हेही पाहावं लागेल. जुबी चेनकडून ज्या वेळेला गोलंदाजी केली जाते ना, त्यावेळेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल तर तो धावांची लेलूट करू शकतो. परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे. मैदान कोणतंही असो, आपल्याकडे असणारं दमखम आपण दाखवायला हवं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. हा चेंडू हेलिकॉप्टर खेळलाय. फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होणारा हा चेंडू धावा देईल का? 2 संघाची धावसंख्या या दुहेरीने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. ओव्हरथ्रो झालाय जरूर, परंतु या दुहेरी धावेवरती समाधान मानावं लागणाऱ्या दोन्ही खेळाडूंना. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतंय, जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन अ बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, परंतु धावा या पटक्यावरती मिळतील. त्या 4 चौकार येतोय या चेंडूवरती. पाठलाग करायचा एक मोठं लक्ष आहे. हा चेंडू इथे ओव्हर द इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने निश्चित केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. यावेळेला आपण पाहिलं ना तर प्रवीणचा हा प्रयत्न इथे सबसेल सफल ठरलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूनी सांगता होत असताना पाहायला मिळाली आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न त्याने केला होता, ओव्हर द इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल आला डॉट. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, मात्र डॉट बॉल हाही पाहायला मिळालाय. निश्चितच अधिक वेगाने केली जाणारी ही गोलंदाजी, फलंदाजांना करणारे नामोहरण आणि त्याच वेळेला एक व्हेरिएशनचा समेळ साधणारी अगदी वेगाने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज कैफ एक चांगली गोलंदाजी करतोय. मोठा लक्षाचा पाठलाग चालू आहे. हा चेंडू फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. संपलाय फलंदाज प्रवीणचा खेळ. एक मोठी मासळी जायला खेळाडू क्रमांक पहिला बाद. थँक्यू. आशिष मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय, सुरेशनी जी काय बॅटिंग केली होती ना, अर्थात त्याच्याकडे असणारा क्लास, त्याच्याकडे असणारी टेम्परामेंट, परंतु ते सारं काही या वेळेला या संघाकडून पाहायला मिळालेलं नाही आहे. अर्थात त्यांनी केलेलं प्रदर्शन हे तितकंच चांगल्या रीतीचं पहिल्या मॅचमध्ये जरूर झालं होतं, परंतु या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करत नाहीये. कैफला मिळते अजून एक सफलता. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक दुसरा बाद.
सेलिब्रेशन असेल, परंतु उमरान मलिक याचं जे सेलिब्रेशन आहे ना, हे तितकंसा चर्चेचा विषय राहिलं होतं. डेल स्टेन सारखी तो ऍक्शन करून सेलिब्रेशन करत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेल्डन कॉटवेल याचं जे सेलिब्रेशन आहे हे निश्चितच अनेक वेळेला आपण पाहिलं तर सॅल्यूट देणारं राहतं, परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय हे सेलिब्रेशन कैप्सचं जे एक वेगळ्या धाटणीचं पाहायला मिळालं होतं. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय, षटक संपुष्टात आलंय, ते दुसरं 2 षटकांचा हा चेंडू सरळ बॅटने इथे खेळला जरूर आहे. फलंदाज त्या फटक्यावरती केवळ मिळतील त्या दुहेरी धाबा. तिसरा गोलंदाज आला गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू खोलवा टप्प्याचा आहे. इथे अपील करण्यात येते. खेळाडू लेग बिफोर स्वरूपामध्ये एक बाद. तिसरा खेळाडू बाद होत असताना 67 धावांचा पाठलाग करत असताना दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक मोठं लक्ष आहे. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. गोलंदाज हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती तैनात पाहायला मिळतोय. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 1 धाव अर्जित करण्यात येते. अशी ज्या वेळेला बाद झाला ना, शॉर्ट स्क्वेअर लेगला तो बाद झाला होता, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो बाद झाला होता. क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी तैनात होता. अगदी त्याच्या अनेक वेळेला आपण म्हणतो ना गोद भराई करावी तशा पद्धतीचा चेंडू त्याच्या ज्या हातामध्ये जाऊन विसावला होता आणि खेळाडू बाद झाला होता तो आशिष. त्याबद्दल आपण चर्चा करू. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. ज्याचे दिवस खराब असतात ना त्या वेळेला आपण अशा पद्धतीचे किस्से अनेक वेळेला घडत असताना पाहायला मिळालेत. 12 चेंडूवरती 2 धावा रोहित शर्माने कालच्या दिवशी बनवल्या होत्या. तो एक ज्या पद्धतीने ज्या फॉर्म मधून चालू आहे ना, अर्थात त्याची ज्या पद्धतीने तो क्रिकेट खेळतोय, ज्या वेळेला विराट कोहलीला आपण पाहिलं एक इनिंग सोडली ना, मोठी इनिंग आली नव्हती. इथे यू मिस आय डेफिनेटली हिट. चौथा खेळाडू 1 मिनिट विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 4 बाद. पद्धतीने गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळाली. अर्थात सागर याची फलंदाजांना कोणताही मोठा फटका खेळण्यासाठी रूम दिलेला नाहीये. खोलवा टप्प्याचा हाही बॉल पाहायला मिळाला होता यष्टनच्या समोर फलंदाजाला, तर यष्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला हुलकावणी देत लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अर्थात देवा मैदानावरती दाखल झाले. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा केवळ आहेत त्या 21. 4 गडी बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 67 धावसंख्येचा पाठलाग, अर्थात इथून आवश्यकता असणार आहे ती अजूनही 46 धावसंख्येची. 12 गेंदे 46 रनों की जरूरत. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर.
बनल्या जातील का? आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार केला ना तर 23च्या सरासरीने ही धावगती गोळा करावी लागणार आहे. देवा मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याने खेळलेला हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला धाव मिळते ती 1. 12 चेंडू आणि 46 धावा बनतील. परंतु ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडूला होता ना त्यावेळेला कोणता फलंदाज मैदानावरती आहे या साऱ्या गोष्टी पाहायला हव्यात. हे जरूर डगआउट्स मधून आवाज आला होता. 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आवश्यकता असणार आहे ती 45 धावसंख्येची. टाइम लिमिट्स, टाइम जो आहे ना तो आपण साऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. क्षेत्ररक्षण करणारा संघ वेळ फार व्यथित करण्यात येतोय. हा बॉल रिव्हर्स अटेंड केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल, संपला फलंदाजाचा खेळ. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. देवा आणि सनी मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे भरधाव शरीरयष्टी असणारे हे खेळाडू. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आलाय. उंचपुरा असा हा गोलंदाज ज्या रनअपने तो धावतोय ना, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे, सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक तो दाखवतोय. परंतु पंच जरूर सांगतायत की जर का लेग बिफोरची अपील केलीस तर खेळाडू कदाचित आम्ही बाद देऊ शकणार नाही. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये, फटका बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फ्लाय स्लिप क्षेत्रामधून तद्वर मात्र 1 धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. आपला फॉलो थ्रू आहे ना हा निश्चित चांगला असायला हवा, परंतु तो खेळपट्टीकडे आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजाकडे जाणारा नसावा. आणि निश्चित हेच पंचांनी ताकीद दिली असावी कदाचित यदा कदाचित गोलंदाजाला की तू ज्या वेळेला मध्ये येशील. षटकारासाठी देवासाठी 1000ची इनामी राशि ठेवण्यात आली. डीपेक्षा कबरला खेळलेला हा फटका धावा येत नाहीये. देवा मैदानावरती आहे और देवा ने अगर एक सिक्सर लगाया तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा सतीश की तरफ से. 1000 की इनामी राशि देवा के लिए, सनी के लिए भी. हा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. सनीने प्रयत्न जरूर केले होते, परंतु जर का आपण गोलंदाजाशी जाऊन चर्चा केली ना की एखादा बॉल जर का आपण पुढ्यात टाकला तर षटकार येऊ शकतो. आणि हास्यास्पद साऱ्या गोष्टी आहेत. आपण जोक सपाट करूया. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 25. विजयासाठी 6 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे आणि 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही पुरस्कार ही देणार आहोत. ऍब्सोल्युटली नो डाऊट. ज्या खेळाडूमध्ये नॉमिनीमध्ये खेळाडू कोणताही नाही आहे, कारण 17 बॉलमध्ये 50 धावा बनवल्या आहेत सुरेशने. हाही बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. 1000 रुपयाची इनामी राशी ठेवण्यात आली आहे आणि देवा जर का स्ट्राईक एंड वरती आले तर त्यांना 1500 रुपयाची कॅश प्राइज दिला जाईल. षटकार ठोका. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा देवा एखाद्या मासळीप्रमाणे तडफडत आहेत. 1500 रुपये त्यांची वाट पाहते षटकारासाठी.
विजयासाठी एक मोठं लक्ष ठेवण्यात आलं होतं. ही स्पर्धा ज्या पद्धतीने पार पडतीये, हा फटका इथे खेचला जरूर आहे. षटकार येतोय का? येस, सनीच्या बॅटमधून आउट ऑफ द पार्क षटकार. हो गया है. अगर स्ट्राइक मिला ना तो 2,000 रुपए मिलेगा. एक छक्का लगाओ 2,000 रुपए का इनाम. सनी के लिए वो इनामी राशि नहीं रखी गई है. हा बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. अर्थात अर्जुन आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे षटक. हा चेंडू बॅकची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. अर्थात खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती येईल. देवाला पुन्हा एकदा स्ट्राईक नाही आहे. थँक्यू. शेवटचा बॉल, अंतिम बॉल असणार आहे या मॅचचा. आणि एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. 12 रॉयल्स हा संघ. हाफ बॉल वाईड आहे. पुन्हा एक टाकावा लागेल. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सध्याच्या घडीला धावफलकावरती 33 धावफलकावरती आहे. वन हँडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावांनी ही मॅच इथे जिंकली आहे RR रॉयल्स या संघाने. आणि या मॅचचा पगार पुढे बॉल मध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधून आल्या.